मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्या प्रमाणेही आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे. आजचा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे श्रीमंत होण्यापूर्वी मिळतात आपल्याला कोणते असे शुभ संकेत. या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण दररोज देवपूजा करतो, सेवा करतो, पूजापाठ करतो, मंत्रस्तोत्र म्हणतो, देवाची सेवा खूप मनापासून करतो. आपण जेव्हा एखाद्या पूजेत जेव्हा नारळ घेतो, तो देवासमोर ठेवतो व तो प्रसाद म्हणून तो खाताना तो नारळ जेव्हा फोडतो तेव्हा तो नारळ खराब निघणे म्हणजे आपली पूजा देवापर्यंत पोहोचली. आपली कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होण्याचा देवाकडून मिळालेला संकेत म्हणजे श्रीमंत होण्याचा हा संकेत आहे. हळूहळू घरातील आर्थिक स्थिती सुधारेल. तर दुसरा संकेत असा आहे की घराच्या छतावर किंवा गॅलरीत पक्ष्याच्या हातून एखाद्या पोळीचा तुकडा पडणे, एखाद्या चपातीचा तुकडा पडणे हा श्रीमंत होण्याचा संकेत असो. त्या घासाच्या रूपात आपल्याला अन्नधान्याची बरकत येते, आशीर्वाद प्राप्त होतात. तिसरा संकेत असा आहे मित्रांनो की अचानक देवघरातील दिवा आपण जेव्हा लावलेला असो तर त्या दिव्यातील वात मोठी होणे, दिव्यातील वातीला काजळी येणे, त्याचा आकार फुलाचा, महादेवाच्या पिंडीसारखा, ओमसारखा किंवा देवाचे काहीतरी अस्तित्व जाणवणारा ती जर काजळी दिसत असेल तर हा देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आता तुझे दुःखाचे, गरिबीचे दिवस संपले असा यामागचा संकेत आहे. मित्रांनो, चौथा संकेत असा आहे की मंगळवारी, शुक्रवारी अचानक घराच्या छतावर घरात माकडे, वानरे येणे हे हनुमानाचे प्रतीक आहेत. हे देखील श्रीमंत होण्याचे संकेत आहेत. तुमच्या घरात देखील अचानक माकडे आली तर त्यांना काहीतरी खायला नक्की द्या, कारण ते आपल्या आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात. ते प्रत्येकाच्याच घरात टेरेसवर जात नाहीत. जो देवाच्या आशीर्वादाचा हकदार असतो ना त्याच्याच घरी ते जातात, हे लक्षात ठेवा. पाचवा संकेत असा आहे मित्रांनो, अचानक आपल्या दारात गायीचे आगमन होणे. गाय ही लक्ष्मी स्वरूपाचे, साक्षात लक्ष्मी तुमच्या दारात आली तर तुमचे नशीबच चमकते. तिला गूळ पोळी द्यायला विसरू नका. सहावा संकेत असा आहे मित्रांनो, अचानक आपल्या घरात गॅलरीत पक्ष्यांनी घरटे बनवणे म्हणजे हे देखील श्रीमंत होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो, पक्षी कोणाच्याही घरी जाऊन घरटे बनवत नाहीत, पण ज्या व्यक्तीच्या नशिबात श्रीमंत होण्याचा योग आहे त्याच व्यक्तीच्या घरात पक्षी घरटे बनवतात. तुम्ही म्हणाल पक्ष्यांना हे काय माहीत असते का? तर असे नाही, या गोष्टी आपोआप घडून येतात. फक्त पक्ष्यांनी घरटे केले तर ते मोडू नका. देव कोणत्या ना कोणत्या रूपात आपली परीक्षा बघत असतो, त्या परीक्षेत आपण यशस्वी हे व्हायचंच आहे. सातवा संकेत असा आहे मित्रांनो, जर आपण घरातून काही कामानिमित्त बाहेर पडतो तर अचानक पाऊस येणे व त्या पावसात आपण भिजून जाणे म्हणजे हा देखील श्रीमंत होण्याचा शुभ संकेत आहे. आठवा संकेत असा आहे की मित्रांनो, आपण जेव्हा सकाळी कामानिमित्त बाहेर पडतो तेव्हा अचानक मंदिरातील घंटांचा नाद ऐकू येणे, शंखाचा आवाज येणे, आरतीचा आवाज येणे हा देखील शुभ संकेत आहे. हा श्रीमंत होण्याचा संकेत आहे. जर मित्रांनो आपल्या हाताच्या तळव्यांना आग पडत असेल, तळव्यांना खाज येत असेल तर देखील हा अचानक घरात भरपूर पैसा येण्याचा संकेत आहे. तर मित्रांनो, निसर्ग हा काही विशेष संकेत देत असो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी पळून जाते. श्रीमंत होण्यापूर्वी हे संकेत दिसतात. वास्तुशास्त्रानुसार मित्रांनो असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असो म्हणजे मनुष्य श्रीमंत होणार असो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देत असो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी निघून जाणार असे. मित्रांनो, मनुष्य करोडपती होणार असो, श्रीमंत होण्याच्या आधी हे चांगले संकेत दिसू लागतात. या शुभ संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल येणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे. हिंदू धर्ममाता लक्ष्मीला धनाची देवी म्हटली जाते. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात. ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असो तिथे काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे. तर
मित्रांनो, आणखीन काही संकेत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। तर आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी आपल्याला पुढचेही महत्त्वाचे संकेत आपल्याला पाहायचे आहे। तर यासाठी आपल्याला व्हिडिओला लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करावे लागेल। धनप्राप्तीसाठी 2 जणांना आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा। मित्रांनो, त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जेव्हा आपण बाहेर निघतो अचानक मंदिराचा घंटांचा नाद ऐकू येतो, तर ते देखील हा शुभ संकेत मानला जातो। तर मित्रांनो, त्यानंतर ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते अतिशय चांगले लक्षण मानले जाते। याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे। त्यानंतर 10वा संकेत असा आहे मित्रांनो, सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते। हे चिन्हे सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे, तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळवू शकतात। हे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते। 11वा संकेत असा आहे मित्रांनो, जर सकाळी एखादी गाय असू दे, बैल असू दे, तर ते देखील तुमच्या दारात अचानक आले तर गाय ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि त्या लक्ष्मीला आपण गुळपोळी द्यायला विसरायचे नाही, हे लक्षात ठेवा। तज्ज्ञाच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे। अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून जा की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात। जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना 5 दिवस दररोज कोणीतरी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत। देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे। मित्रांनो, त्यानंतरचा संकेत असा आहे की जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या झाल्या असतील तर हे देखील संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत। तर तुम्ही काळ्या मुंग्यांना पीठ आणि साखर देऊन संतुष्ट करावे, यामुळे आपली संपत्ती वाढते। जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशाच्या आगमनाचे लक्षण आहे। लवकरच तुम्हाला पैसे मिळतील। कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते पैसे मिळण्याचे लक्षण असते, हे लक्षात ठेवा। तर त्यानंतरचा संकेत असा आहे, जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याची संकेत देतात। हे तुमच्यासाठी खूप चांगले लक्षण आहे, याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे। मित्रांनो, त्यानंतरचा संकेत असा आहे की मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे देखील एक चांगले लक्षण आहे। जर तुमच्या घरात मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला तर हे एक चांगले लक्षण आहे। त्याच वेळी जर कोणीतरी मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ती देखील चांगली मानली जाते। शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली, मग चपातीचा तुकडा असू दे, एखादी गोष्ट घेतलेली असू दे, तर ती कोणतीही वस्तू असेल तर ती पडली तर ती देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे, कारण पक्षाच्या रूपात आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो। घरात एकाच ठिकाणी, त्यानंतरचा पुढचा संकेत, घरात एकाच ठिकाणी अचानक 3 सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले गेले आहेत। हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते। जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर हे घराच्या प्रगतीचे लक्षण आहे। सणाच्या दिवशी तुळशीच्या रोपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते। हे अफाट संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे। मित्रांनो, पुढचा संकेत असा आहे की जर तुम्हाला सकाळी अचानक स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसले, लक्ष्मी दिसली, लक्ष्मीचे डोळे दिसले तर तुमचा दिवस बदलणार आहे, हे स्पष्ट संकेत आहे। तर समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे, देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती मिळते। तर मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा संकेत असा आहे, जर तुमच्या स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते। स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते। हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे। मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा संकेत असा आहे की स्वप्नात लाल साडी किंवा हिरवी साडी घालून स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते। तर यामुळे देखील मित्रांनो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त होतो। पण त्या स्त्रीने लाल किंवा हिरवी साडी नेसली असावी, तर ती लक्ष्मी रूप असते, ती तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेली असते। तर हे स्वप्नात जर असेल तर हेही देखील श्रीमंत होण्याचे संकेत आहेत।
मित्रांनो, त्यानंतर जर तुम्हाला तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा अचानक चांगल्या कामासाठी बाहेर पडत असाल, तर अचानक तुम्हाला समोर पाल दिसणे हे देखील शुभ संकेत मानले जाते. कारण पाल ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि लक्ष्मीच आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी समोर आली आहे. तर हे देखील श्रीमंत होण्याचा योग आहे. त्यानंतरचा पुढचा संकेत आहे की स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती. आणि स्वप्नात जर तुम्ही एखाद्या इमारतीवर चढत असाल, झाडावर चढत असाल, एखाद्या उंचीवरच्या ठिकाणी चढत असाल, तर ते देखील तुमच्यासाठी शुभ संकेत मानले गेलेले आहेत. श्रीमंत होण्याचे संकेत. कारण वर जाणे म्हणजे आपण यशाचा मार्ग पकडणे व यश भरपूर आपण प्राप्त करणे. खाली जर येत असाल तर ती तुमची यश तुमचे पुढे जाणार नाही. तर तुम्ही वर चढत असाल, स्वप्नात इमारतीवर एखाद्या झाडावर चढत असाल, तर ते देखील श्रीमंत होण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कावळा तोंडा शाकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला, मग कावळा असू दे, कोणताही पक्षी असू दे, तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहे. मित्रांनो, पुढचा संकेत असा आहे की जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो ना, तेव्हा तुमची झोप पूर्ण होते. तुम्ही ब्राह्ममुहूर्ताला जागृत होता. तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उठलात, तर तुमच्या जीवनातून दुःखाचे दिवस निघून जातील आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि सर्व देवांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर येऊ लागतो. कारण शास्त्रानुसार पहाटे 3 ते 5 ही वेळ देव आपल्या घरी येतात. देव येण्याची ही वेळ आहे आणि अशा वेळी जर आपल्याला जाग येणे म्हणजे देवाचा आशीर्वाद प्राप्त करणे, यामुळेही आपले श्रीमंत होण्याचा हा योग असू शकतो. त्यानंतरचा पुढचा संकेत असा आहे मित्रांनो, जर तुम्हाला स्वप्नात पाल दिसली तर तुम्ही ते एक चांगले लक्षण मानावे. स्वप्नात पाल पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करील. जर तुम्हाला स्वप्नात घुबड, हत्ती, मोर, केळी किंवा सरडा दिसला, तुळस दिसली, तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मित्रांनो, पुढचा संकेत असा आहे की सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकणे हे देखील एक चांगले लक्षण मानले गेले आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शंखाचा आवाज येऊ लागला, घंटीचा नाद ऐकू यायला लागला, टाळीचा नाद ऐकू यायला लागला, तर समजून घ्या की तुमचा चांगला काळ येणार आहे. श्रीमंत होण्याचा हा योग आहे. पुढचा संकेत असा आहे की आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलके वाटू लागले असेल. घरातील वायू, प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो. घरात सतत मंगलदायी घटना घडू लागतात, जसे की विवाह, धार्मिक पूजा किंवा हवन. घरातील माणसाचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते. अचानक धनप्राप्ती होऊ लागते, जसे की गुंतवणुकीत नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी अचानक मिळणे, झाडांवर चिमण्यांची वसाहत होणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणे हे देखील शुभ मानले जाते. हा देखील श्रीमंत होण्याचा संकेत आहे. मित्रांनो, पुढचा संकेत असा आहे की स्वप्नामध्ये पांढरे हत्ती, साप, कमळ किंवा महिला हिरवी साडी नेसलेली, लाल साडी नेसलेली पाणी भरताना आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे. तसेच ती हिरवी साडी नेसून महिला तुळशीला पाणी घालत असलेली, तर हे देखील स्वप्नात तुम्हाला दिसले तर हे देखील श्रीमंत होण्याचा योग आहे. घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी, विशेषतः कबूतर, चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात. हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसले शुभ मानले जाते. मित्रांनो, पुढचा संकेत असा आहे की घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो. दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशाची बचत होऊ लागते. वारंवार आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होते आणि त्यात अनुकूलता मिळणे ही संपत्तीच्या वाढीचा संकेत असतो. जर हे संकेत दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणे हे आवश्यक आहे. मित्रांनो, त्याच्यानंतरचा संकेत असा आहे की तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारे कोणतीही वस्तू असू दे ती वस्तू पाहून आपल्याला अचानक प्रसन्न वाटणे, तर ती देखील
श्रीमंत होण्याचा शुभ संकेत मानला गेला आहे, कारण ही देवी लक्ष्मीची कृपा होणार असेल. वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी हा अतिशय चांगला संकेत आहे आणि आर्थिक अडचणी दूर होतात. जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते. कारण मित्रांनो, आपण कोणतीही देवाची जेव्हा पूजा करतो तेव्हा आपले मन विचलित होते, मनात अनेक टेन्शन्स असतात. तर अशा वेळी आपण देवाची एखादी वस्तू पाहणे, देवाची एखादी मूर्ती पाहणे, तेव्हा आपल्याला अचानक प्रसन्न वाटते. अचानक एका क्षणात आपण सगळे दुःख विसरून जातो. तर हे देखील श्रीमंत होण्याचा योग आहे मित्रांनो. त्याच्यानंतर घरातील व्यक्तींचा आहार कमी होणे किंवा घरामध्ये कमी जेवण लागणे किंवा कमी जेवणामध्येच घरातल्यांचे पोट भरणे देखील किंवा अचानक थोडे जरी खाल्ले तरी मन तृप्त होणे, घरातील व्यक्तीचा किंवा आपला मन तृप्त होणे, आनंददायी होणे, घरात प्रसन्न वातावरण निर्माण होणे, तर हा देखील श्रीमंत होण्याचा शुभ संकेत मानला जातो. खालील काही प्रभावी वास्तू उपाय दिले आहेत, हे धनवाढीसाठी मदत करू शकतात मित्रांनो. मुख्य दरवाजा शुभ बनवा. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा. दरवाजावर सुंदर तोरण म्हणजेच आंब्याची पाने किंवा फुलांची पाने लावा. दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभ नक्की काढा. घरातील मेन उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा. त्यावर लाल कुंकूने स्वस्तिक काढा. परत रांगोळीने स्वस्तिक काढा. गाईची पावले काढा. त्यानंतर रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ प्रकाश दिवा लावणे शुभ मानले जाते, त्यामुळे लक्ष्मीचा वास येतो. उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ मानली गेली आहे. उत्तर दिशा ही मित्रांनो कुबेराची दिशा मानली जाते. या ठिकाणी पाण्याचा स्रोत म्हणजे या दिशेत जड वस्तू ठेवू नये, कारण यामुळे धनप्रवाह, तिजोरी किंवा पैशाची जागा योग्य दिसत नाही. मित्रांनो, काही गोष्टी आपण ह्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. नुसतेच आपल्याला हे संकेत येतात म्हणून आपण श्रीमंत होतो असे नसते. त्यासाठी आपणही आपल्या घराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. हे नियम पाळणे गरजेचे आहे की त्यासाठी तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला जड वस्तू लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा. तिजोरीत लाल कापड अंथरून त्यावर पैसे आणि दागिने ठेवा. दागिने व पैसे तसेच तिजोरीत ठेवू नये, कारण लोखंड हे शनिकारक आहे आणि शनीचे आणि लक्ष्मीचे पटत नाही. तसेच मित्रांनो, घरात तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. दररोज घरात झाडू मारा, गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा. संध्याकाळी घरात दिवा लावा, सुगंधी धूप आणि अगरबत्ती वापरा. त्यानंतर मुलांना घेऊन शुभं करोती रामरक्षा पठण करा. शुभ वृक्ष आणि रोपे लावा. घरात तुळशीचे रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा. तुळशीची ही उत्तर किंवा पूर्व दिशेलाही तुळस ठेवावी, हे शुभ मानले जाते. मनी प्लॅन्ट किंवा प्रसूला हे झाड ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते. घरात आरसा योग्य ठिकाणी लावा. आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी आरशासमोर ठेवू नये, यामुळे पैशाची गळती होते. शयन कक्षात म्हणजे बेडरूममध्ये बेडसमोर आरसा नसावा, यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. मित्रांनो, धन आकर्षित करणारे उपाय: मुख्य दरवाजावर लाल कापडात 7 गोमती चक्र बांधून टाका. शुक्रवारी 7 कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगाजलाने धुवून तिजोरीत ठेवा. घरात चांदीचा हत्ती किंवा कुबेराची मूर्ती ठेवा. झोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवू नका, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर घरात पिवळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर करा. घरात पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने समृद्धी वाढते. दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंगी घरात दिवा लावण्याने आर्थिक वृद्धी होते. तर मित्रांनो, एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मित्रांनो, या गोष्टी सगळ्याच गोष्टी आपल्या बाबतीत घडतात असे नाही. काही गोष्टी घडतात तर काही गोष्टी त्यासाठी आपल्याला कष्टही खावे लागतात. जेव्हा आपण कष्ट करतो ना, कष्टाबरोबर नशिबाचीही साथ हवी आणि ती नशिबाची साथ आपल्याला अशा पद्धतीने निर्माण होते. त्यामुळे कष्ट आपण प्रामाणिकपणे केलेच पाहिजे आणि त्यासाठी कष्टाला आणि त्या प्रामाणिक प्रयत्नाला देवाचा आशीर्वाद असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमितपणे देवपूजा करा, देवाची भक्ती करा, प्रामाणिकपणे कष्ट करा आणि त्याचे फळ तुम्हाला नक्की प्राप्त होईल. आणि हे जे संकेत तुमच्या बाबतीत जर घडत असतील तर तुमची हळूहळू प्रगती होणार हे निश्चित आहे, कारण तुमच्या मागे देवाचा पाठिंबा
आणि आशीर्वाद हा कायमस्वरूपी आहे हे या संकेताने हे संकेत दर्शवतात। तर मित्रांनो, एवढे बोलण्याचा मी तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न केला आहे। काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये कळवू शकता आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।